हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पीयू सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आहे लग्न। कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, हळदीचा टाकलेला होता। असे मी पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असे व्हिडिओ टाकीत आहे, कारण की एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही मला दाखवता आलेलं नाही आहे। त्यानंतर तिथं आजी बसलेली आहे आणि आजी मला त्या दिवशी म्हणली होती माझा फोटो काढते। मी आज तिचा फोटो मस्त अशी साडी घातलेली आहे, तिने दागिना घातलेला आहे, माझा असा फोटो काढ। डोक्यावरचा पदर तिचा कधीच खाली नसतो। ज्यावेळेस मी मोबाईल हातात घेईन ना, हां माझा असा नका फोटो काढू, माझ्या डोक्यावरती पदर असून दे असं म्हणत असते। त्यानंतर त्या सगळ्यांची तयारी चाललेली आहे, लग्नाला जायची निघली। आणि इथे बघा मांडव लावायचा होता, हे आम्हाला कपडे वळायला घालायला झालेलं आहे। मांडवच टाकलेलं म्हणजे त्याच्यावरती कापडच आथरलेलं नाही आहे, खांब ठेवलेलं होतं, पावसामुळे काय टाकलंच नाही। त्यानंतर आजी म्हणत होती की आवरलं का नाही, कोण कोण यायचे आजोग करायला। त्यानंतर इथे फोटो काढायचं काम चाललेलं आहे। थोडीशी घरात शांतता बसली नाही, पोरं अशी शांत बसली, बघायचं काय तरी बघत आहे। बघा अशी शांत अशी मोबाईलमध्ये बघत बसलेली होती। नाही तर चाललेलं यांचं फोटो काढायचं काम, हे असं ते तसं। त्यानंतर नवरदेवसुद्धा रेडी झालेला आहे आमचा, तर आता आम्हाला निघायचं आहे। तिथं बघा हळदीचं डेकोरेशन वगैरे, रात्री एवढा पाऊस झाला ना, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, हळदीला वाजंत्री वगैरे आलेली होती, DJ होता, तिथे सर्वजण अशी बसलेले आहे। आता तर आता आम्हाला हॉलला जायचं होतं, कारण हॉलमध्ये लग्न होतं इकडे लांब, त्यामुळे आता आम्ही निघालेलो। तिथं ह्या पण आजीबाई म्हणत आमचा फोटो काढते काय, थांब डोक्यावर पदर घेऊन दे। म्हणजे ही शेवटची पिढी आहे ना की जे डोक्यावर पदर घेऊन, त्यानंतर मग तर इथे नवरदेवाला ओवाळायचं काम चाललेलं आहे, फोटो काढायचं ते इथे मी ओवाळून घेतलं। त्यानंतर आजी मावशी वगैरे, आणि त्यानंतर यांचं बघा जाताना म्हणजे नवरदेवाला अक्षता टाकले जात असतात, त्यांनी भरपूर अशा अक्षता गोळा केल्या एकमेकींच्याच चप्पल जाती का नाही, काढावं लागल। नवरदेव सुद्धा चिकला ते नवरदेवन ह्या फक्त चला चला आता मी चाललो चलत परिसर, चला जायचे आपल्याला। चला चपलाला भरू नका बरं का चिखलात। हा चला मग पाणी भरलं टाकीत। चला 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 पुढं वराड चालले चलत चिखलात पूर्ण वराड। जंगल सफारी तुमची, जंगल सफारी ना, बघा ना तळण पाणी ना हिरवागार परिसर, जंगल सफारी। हा बोला ना तुम्ही, चला काढते मी, काढलाय आले त्या वराड चिखलात चाललंय। वरती घ्या ग, चपला नाही आता प्रत्येकाला त्याचं सांभाळायचं चाललंय।
तिला द्यायचं ना मग काकाच्या गाडीत देवाच्या गाडीवरती चप्पल नाही काढायची चप्पल काढशील का मी उचलून घेते चपला भरते मी घेते ना उचलून तुला तू चप्पल तर लई आहे आल्या का कशी सफारी चिखलात दिसते का हा छान दिसते हे बघ पहिल्यांदाच केलंय हा पूर्ण चिखल आहे चिखल हे बघा गाडी खचली काय ना वरदेवाची गाडी गेली गेली ते बघा हे दगडा दगडांनी चला बर का चला घेतलं कस निघलं उचलं तिथपर्यंत चिखल आहे ना पावसामुळे इथं पाईप टाकलंय तरी पण हे झालंय सावकाश आणि हातात कोणाचे आहे मग डबल घेतलेत काय आली का नाही तुला नाही खाली उतरत ती चला हा मग नाही चप्पल काढली ना चप्पल दिदो आता तर किती चांगले नाही तिच्या चपला टाकी दे खाली पहिले झालं आता 5-2 मिनिटं आली गाडी गाडीत द्या टाकून तिला किरण काकाची कलवरी ती बी अशी चिखलात येणार नवरी बाई इकडे हे कोकवाराट पूर्ण तिकडे आहे चला चला ना मग चला गाड्यांपाशी आता आम्हाला इथे बसून जायचं त्यानंतर बघा नवरदेवाची गाडी कसली भारी छान सजवलेली आहे इथे चाललेली पिवशी फोटो काढायचं काम खूप असं चारी बाजूला शेती वगैरे आहे त्यामुळे मग वावरातच घर आहे त्यामुळे मग रस्ता नाही चिखल आहे सगळीकडून पाऊस झाला तर गाडी वगैरे काहीही जात नाही झाली त्यामुळे चलतच वरती यावं लागत जिथं असं डोंगर वगैरे आहे म्हणजे सपाट रस्त्याला वावरातच घर असल्यामुळे चारही बाजूनी शेत आहे मध्येच घर आहे त्यामुळे सगळी माझी कपडे धुशीन का चिखल्यानी भरली बोले आता घरी गेल्यावर धुईल 2-4 दिवस काय तू वाट बघूच नको तुला काय रोज घालायची बस बस भरलेली आहे पराडानी पूर्ण अशी त्यानंतर गावात आलेलो आहोत आम्ही गावात नवरदेव वगैरे पाया पडायला आलेले होते त्यानंतर 2 बस होत्या गाड्या वगैरे सगळं काही होतं त्यानंतर इथं पुन्हा चाललेलं आहे नवरदेवाचं वाजंत्री वगैरे आहे त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे बघा पाऊस आणि आभाळ आहे ढगाळ वातावरण आहे आणि कसलं हिरवगार झालेलं आहे चहूबाजूने त्यानंतर मग आम्ही बसने गेलो त्यानंतर मग दाजी आले होते मग दाजी गाडीमध्ये आलेलो आहोत तर बघा त्यांना किती आनंद होतो बसमधून उतरलो आणि गाडीत बसलो आम्ही दाजी एकटेच होते त्यामुळे मी मग बसमधून उतरून आलो बाकीच्यांना जागा मोकळी होईल चाललोय नवरदेवाची गाडी फास्ट चालली काय आलो का नाही नवरदेवाच्या गाडी बशी केलं ओव्हरटेक आलो हवेतून ना आता आयुष बसलो का आपण लसलोच नवरदेवाच्या पुढे जायचे मग चला मग काय हसायला आले नवरदेवाच्या गाडीच्या पुढे आल्या गाडीला त्यानंतर मग आम्ही आता इथे आईस्क्रीम घ्यायला थांबलेलो आहे तिथं बघा सगळं काय दूध दही मसाला सगळं काय भारी भेटते एवढे भेटत तर गेल्या वर्षी आम्ही इथे खाल्लं तेव्हा पुन्हा इथं खायची इच्छा झाली त्यानंतर इथं फोन पे चला ना त्यानंतर शेवटी माझ्याच खिशाला कात्री लागली मीच दिलं पैसे
त्यानंतर मग इथं बघा आईस्क्रीम खायचं. दाजीचा खर्च होता. दाजीने बाहेरच खिशाला कात्री लावली आणि मी पैसे दिलं. तसं असं सगळ्यांचा आनंद. त्यानंतर आम्ही पोचलेलो हॉलमध्ये. तर पाऊस झाल्यामुळे सगळीकडे असं चिखल पाणी वगैरे होतं. तर पहिला आम्ही हॉलमधून गेल्यानंतर पहिला मेकअप केला जे काही होतं. आणि तिथं बघा छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आम्ही आतून आता बाहेरच्या बाजूने गेलो. हॉलमध्ये पण कसलं भारी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. त्यानंतर गेलो. मग नंतर रूममध्ये गेल्यानंतर थोडासा मेकअप वगैरे चेंज केला. एवढ्या मेकअप करून चिखलातून आलो त्यामुळे सगळ्यांचा मूड हाफ होता. पण आनंदही तेवढाच होता. आणि इथे बघा माझी लाडूबाई लिपस्टिक लावण्यासाठी रुसलेली आहे बघा. तिची लिपस्टिक गेली. आता रेकॉर्ड करते तर कशी मला मारते. मी लिपस्टिकसाठी रुसले होते तिला विचारते तर. त्यानंतर बाहेर बघा काय जेवायला काय खातो? बुंदी ना? बुंदी का बुंदी? बुंदी भात पुरी भाजी. जसे की मला सावंत परिवाराचे होते सर्व पतसंस्था परिवार विनायक पतसंस्था परिवार तसेच आमचा सर्व मित्र परिवार काय टाकतो दाखव तांदूळ त्यांच्या वेगळ्या जीवनात आपल्याला शुभेच्छा देतो. नांदा सौ केंद्रे नांदा सौ धन्यवाद साहेब. यानंतर केंद्राचे सगळं फोटो काढायचं काम चाललंय सगळ्यांचं. बघा हिचं वेगळंच. तर त्यानंतर बघा आता सुन्मुख अशा पद्धतीने झालेला आहे. फोटो व्हिडिओ रील्स या नादामध्ये पहिलं सुन्मुख नवरा नवरीच्या हातात दिलं जात असताना आता असं वेळाअभावी म्हणजे उशीर झाला होता त्यामुळे मग असंच नवरा नवरीला दिलं नाही. तर कन्यादानच अजून चाललेलं होतं म्हणजे व्हायचं होतं. कन्यादानाची मांडणी केलेली होती पण मग त्यानंतर कन्यादान झालं. त्यानंतर मग सप्तपदीसाठी असं छान अशा रांगोळ्या वगैरे काढले म्हणजे फुलांची रांगोळी छान असं 7 अशा सप्तपदी 7 वचनं वगैरे आणि इथं चाललेली होतं व्हिडिओ फोटो वगैरे आणि सगळ्यांच्या आता फुलं वगैरे दिलेली होती फुलं टाकायला. तर बघ कसं छान असं पण काही एक सुद्धा फोटो जमला नाही. डबल करायला लावली तर मी एकदाच व्हिडिओ शूट केला फक्त 2-3 वेळा झालं. तर बघा त्यानंतर मग आम्ही पुढं शूटच नाही केलं म्हणजे नवरा नवरीचं पाठवणी वगैरे असं काही शूटच झालेलं नाही. त्यानंतर खूप असा अंधार पडला. हॉलमध्येच आम्हाला 6:30 वाजले. 2चं लग्न होतं निघायला 6:30 वाजले. त्यानंतर बघा घरी आलो आम्ही रात्रीचे 8 वाजले होते ना. असं डेकोरेशन केलं होतं कसं दिसत होतं एवढं आभाळ आलेलं होतं ना. तर बघा डेकोरेशन DJ वगैरे पाहुणे मंडळी सगळे आलेले होते कारण संध्याकाळी वरात होती. मग घरी गेलो पाऊल ठेवला न ठेवला कपडे चेंज वगैरे केली आणि एवढा जोरात पाऊस आला ना काय सांगायलाच नको. सगळा मूड हाफ झाला. त्यानंतर मग रात्री 10:30 वाजता मग वरात झालेली आहे. तिथं बघा DJच्या तालावरती नाचत आहे पण उत्साह